नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। ती माहिती आहे या प्रकारे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्या देशाच्या सामाजिक जागृतीचे शिल्पकार, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि शोषित वंचितांच्या मुक्तीचे महान योद्धा महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याविषयी काही विचार मांडणार आहे। महात्मा फुले हे एक महान समाजसुधारक व शिक्षणप्रेमी होते। त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई असे होते। त्या काळात समाजात जातीभेद, अंधश्रद्धा, महिलांवरील अन्याय आणि असमानता यांचे काळे ढग दाटून आलेले होते। पण या अंधकारातही ज्योतिबांनी आपल्या विचारांनी, कृतींनी आणि धैर्याने प्रकाश निर्माण केला। ज्योतिबांनी पहिली शाळा मुलींसाठी सुरू केली। हे त्या काळात अतिशय धाडसी पाऊल होते। स्त्री शिक्षित झाली तर घर शिक्षित होते आणि घर शिक्षित झाले तर समाज शिक्षित होतो। ही त्यांची भूमिका आजही तितकीच महत्त्वाची आहे। सावित्रीबाई यांच्या साथीने त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला। समाजातील अस्पृश्यता, जातीभेद आणि अन्याय या विरोधात ते निर्भयपणे उभे राहिले। सत्यशोधक समाज या संघटनेद्वारे त्यांनी समानता, मानवता आणि बंधुत्वाचा संदेश दिला। जो व्यक्ती माणसाला माणूस म्हणून पाहतो तोच खऱ्या अर्थाने महात्मा, हे त्यांनी आयुष्यभर सिद्ध केले। दुर्दैवाने 28 नोव्हेंबर 1890 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले। महात्मा फुले यांचे जीवन म्हणजे धैर्य, सेवा, आत्मत्यागाचे प्रेरणादायी उदाहरण आहे। जय हिंद, जय भारत।